बासमती तांदूळ घेतले आहे, बेबीकॉर्न घेतले आहे, 3 कांदे घेतलेत बारीक कापून, 3 टमाटे आहे, बटर, लिंबूचा रस, जिरं, अख्खे मसाले, चीज, गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट आणि धने पावडर, तेजपत्ता, मीठ। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। आपण कढईत आता तेल घेऊया। तेल थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला, कारण याच्यात आपल्याला कांदे तळून घ्यायचे आहेत। आता आपण जे कांदे बारीक केले होते ते आपण तळून घेऊया सगळे। आता याला पण चांगले ब्राऊन कलर येऊ देऊया। तळलेला कांदा आहे, आपण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया सगळं। आणि जे टमाटे घेतले होते हे पण याच्यात आपण पेस्ट करून घेऊया आता। बघा पेस्ट झाली आहे, अशा प्रकारे पेस्ट करून घेतली आहे। चला मग आपण पुढची प्रोसेस करूया। बटर घेऊया आपण आधी। बटर मेल्ट करून घ्यायचं आहे। त्यात आपण जिरं घेऊया, तेजपत्ता घेऊया, अख्खे मसाले घेतले होते आपण ते घेऊया, लसणाची पेस्ट घेऊया, जे बेबीकॉर्न घेतले होते ते आपण आता बटरमध्ये फ्राय करून घेऊया। आपण जी पेस्ट केली आहे कांद्याची आणि टमाट्याची ती आपण आता याच्यात टाकून घेऊया सगळे। सगळं एकत्र करून घेऊया चांगलं। गरम मसाला घेतला होता आपण 1 चम्मच, तो आपण टाकून घेऊया याच्यात। 1 चम्मच लाल तिखट आणि धने पावडर घेतली होती ते सुद्धा आपण टाकून घेऊया याच्यात। 2-3 सेकंद आपण याला असंच वाफवून घेऊया थोडं। ते तांदूळ आपण भिजत ठेवले होते 15 मिनिटं, ते आता आपण याच्यात टाकून घेऊया। चांगलं एकत्र करून घेऊया। पाणी टाकून घेऊया आपण आता।
टाकूया आपण इथं. लिंबूचा रस घेतला होता तो पण आपण टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. आता याला पण हाफ कव्हर करून ठेवूया. पाणी पूर्ण सुकलेलं आहे बघा. आता थोडं एकत्र आपण करून चांगलं याला हळूहळू चाळायचं आहे. एक वाटी साधारण आपल्याला याच्यात परत पुन्हा पाणी टाकायचं आहे. आणि आपण चीज जे घेतलं होतं ते चीज आपल्याला याच्यावर स्प्रेड करायचं आहे पूर्णपणे. चीज टाकलं आहे आपण. आता परत बारीक गॅसवर आपण याला वाफवून घेऊया. चला मग बघूया आपला बरिस्ता राईस झाला आहे का. आपला बरिस्ता राईस रेडी झाला आहे. चला मग आपण सर्व करूया याला. छान कलर आलेला आहे. तुम्ही याला नॉनव्हेज बरोबर पण खाऊ शकतात आणि व्हेज बरोबर खाऊ शकता.